काय झालं अस्मिता? सर अभिने आपल्या मैत्रीवर संशय घेतला, माझ्यावर अविश्वास दाखवला. मला तर त्याचं तोंडही पाहायचं नाही. हो, मनालीने फोन करून सांगितलं मला. अभिमन्यू असं करायला नको होतं, पण इट्स ओके. असंही तुला सोडून गेलाच होता ना, त्याच्याकडनं आपण दुसरी अपेक्षा काय करणार? सो रिलॅक्स. आता सगळं काही ठीक होईल. सर आता मला फक्त तुमचाच आधार आहे. सर चिंटूचं काय, त्याच्याबद्दल काही कळलं का तुम्हाला? काळजी करू नको, मी माझे सगळे सोर्सेस लावले. किडनॅपर नक्की सापडेल. तूच किडनॅपर आहेस. कोण कुठे आहे चिंटू? बोल. म्हणजे तुम्ही दोघांनी मला फसवलं सर. तुमच्या दोघात भांडण झालंच नव्हतं. इतके दिवस जीत सर बनून तू आम्हाला फसवत होतास ना? तुझ्याशी हे असंच वागायला हवं. चले बोल. बोल चिंटू कुठे आहे? बोल. चिंटू नाही तर पहिली चूक मान्य, दुसरी चूक मान्य, तिसरी नाही. परत जर माझ्यावर हात उचलला ना, तर तिकडे त्या चिंटूचं काय होईल याचा विचार कर. काय केलंस तू? बघायचंय? कुठे आहे चिंटू? काय काय केलंस तू त्याला? तुला पण बघायचंय? दाखव. बघा. लावू का बरं? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.